आम्ही 184 योनी फेरे फिरून मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य जन्माला आल्यावर बहुता जन्माच्या शेवटी झाल्या नरदेहाच्या भेटी। कित्येक जन्म जारद अंड सौतेज उद्वीज 4 खाणी आहेत आणि 4ही खाणी भोगून पुन्हा मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य जन्माला आल्यावर आम्हाला इथं कळालं पाहिजे की आयुष्य मोलाचं एक दिवशी संपणार आहे आणि ते संपण्याच्या आधी आम्ही तर त्या सद्गुरूचं चिंतन केलं, भजन केलं तर आलेल्या जन्माचं हित होते। म्हणून आम्हाला साधू संत महात्मे काय म्हणतात, बहुता जन्माच्या शेवटी झाल्या नरदेहाच्या भेटी, येथे परमार्थाची तुटी पडून द्यावे, पडून द्यावे, पडून द्यावे। बहुता नरदेह सुकृते लाभला, किती पुण्याने मनुष्य जन्म मिळाला आणि जन्म मिळाला म्हणून तुम्हा आम्हाला या गावामध्ये नरदेहाला येऊन भजन करता येते। म्हणून आम्हाला साधू संत महात्मे काय सांगतात, मिळाली गाव किती भाग्याचं, किती गावामध्ये या मजा आहे आणि या गावाला आल्यावर इथं महाराज भजन करता येते, पूजन करता येते आणि इथं भजन पूजन करून भगवंताची ओळख होते। म्हणून आम्हाला काय सांगतात, काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं, इथं करावं देणं घेणं नामाचं, इथं करावं देणं घेणं नामाचं, इथं करावं देणं घेणं नामाचं। गाव भाग्याचं आहे आणि या गावात येऊन कोणी भजन केलं असेल तर भगवंताची त्याला भेट होते। म्हणून महाराज एवढं उत्तम गाव, चांगलं गाव आम्हाला तुम्हाला मिळालंय। म्हणून महाराज काय म्हणतात, काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं, इथं करावं देणं घेणं नामाचं। आहार निद्रा भय मैथुन सर्व यवनीशी समान, परी विशेष ज्ञान मनुष्य देही। आणि सगळ्या जन्मामध्ये माणसाचा जन्म उत्तम आहे, चांगला आहे। नरने करणी किया तो नरका नारायण बन जाए, इथं येऊन देव होता येते। म्हणून एवढा अमोल जन्म मिळाला। म्हणून आम्हाला काय सांगतात, किती फिरता फिरता फिरून आलाय शेवट, काय भाग्य म्हणावं झाली तुमची भेट, किती फिरता फिरता फिरून आलाय शेवट, काय भाग्य म्हणावं झाली तुमची भेट। मोहमायेचा सागर भरलाय का डोकाट, झोक जाईल सांभाळून चला नीट,
असा आहे, क्षणभंगूर आहे, एक दिवशी जाणार आहे आणि एक दिवशी याला मरण येणार आहे. आणि त्याकरता आधीच महाराज आपण काय केलं पाहिजे, पाण्याआधी कट्टा बांधला पाहिजे, तर पाणी थांबते. नाहीतर महाराज कट्टा नसेल तर पाणी निघून जाते. म्हणून महाराज आम्हाला काय सांगतात, मोहमायेचा सागर भरलाय काठोकाठ, झोप जाईल सांभाळून चलावणी. काय संधी मिळाली गाव भाग्याचं, काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं, करावं देणं घेणं नामाचं, इथं करावं देणं घेणं नामाचं. काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं, संधी मिळाली गाव किती भाग्याचं, इथं करावं देणं घेणं नामाचं, इथं करावं देणं घेणं नामाचं. म्हणून महाराज हा नरदेह क्षणभंगूर आहे आणि क्षणभंगूर नरदेह एक दिवशी विलयाला जाणार आहे. म्हणून त्याकरता आम्हाला साधू संत महात्मे वेळोवेळ सांगतात. आणि जगणं आणि मरणं भगवंताच्या हातामध्ये आहे. आणि जोपर्यंत आम्हाला हे कळत नाही तोपर्यंत आमची अवस्था पशुची राहू येते. म्हणून महाराज काय सांगतात, चार पायऱ्या चढून एकदा तरी बघा, बघायला गेल्यावर सजच लागल. महाराज भगवंताच्या मनामध्ये कधी याला न्यायचं आहे, कधी याला ठेवायचं आहे, काही कळत नाही. एकदा काय झालं, एक म्हातारी आणि म्हातारीला 4 मुलं. आणि ते म्हातारी महाराज घरी आपल्या परिवाराला कंटाळून ते म्हातारी जीव द्यायला निघाली. ते म्हातारी जीव द्यायला निघाल्यावर असं काय बोलायचं बाबा, ते तसंच आहे. आता रात्रभर असंच आहे. आता भागले माणसं बोल नका की आम्हाला तुमचाच गर्दा पुरायला इकडं. किशनराव नामदेवराव नरवाडे दरेगावकर, तालुका मुदखेड, तालुका मुदखेड जंक्शन, 51 रुपयाची भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. मारुस्त्या फुलावून एक म्हातारे महाराज कंटाळून निघालं, फुला उडी मारायला गेलं आणि जीव देण्यासाठी गेलं. आणि जीव द्यायला गेल्यावर आता या फुलान उडी माराव, त्यानं उडी मारली आणि ते म्हातारी त्या फुला खालून त्या डालीमध्ये फुलं घेऊन इकायला चालली होती. त्यानं उडी मारली त्या म्हातारीच्या डालीमध्ये. आता मरायला गेलं तर महाराज वरलं म्हातार ते म्हातारीच्या डालीमध्ये उडी मारल्यावर म्हातारीच मेली. तसं महाराज ज्याचं सरलय त्याला इथून एक दिवशी जावं लागते. आणि जोपर्यंत आम्हाला हे 4 पायऱ्या कळणार नाहीत तोपर्यंत आमची पशुची अवस्था राहू शकते. आम्हाला वाटते मी हे करालो, मी ते करालो, ते करालो, मी हे करालो. परमार्थ परमार्थ बहुमंती परी परमार्थाची न कळे गती. परमार्थ आधारे 4ही सृष्ट्या वर्तती. आम्हाला परमार्थ कळायला पाहिजे. आणि परमार्थ कळत नसेल तर जन्माला येऊन महाराज आमचं काही हित होत नाही. म्हणून आम्हाला महाराज काय सांगतात, 4 पायऱ्या चढून एकदा तरी बघा, बघायला गेल्यावर
लागल लगा इथं सत्य नित्य धर्माने तीन वागा सत्य वागून कधी बसलाय काय इथं सत्य नित्य धर्मनीती न वागा बरा सत्य वागून कधी बसलाय काय दगा म्हणून इथं महाराज ज्यानं सत्य वागले त्याच्या त्याच्या जीवाचा उद्धार झाला आणि ज्याला ज्याला सत्य कळालं नाही त्याला त्याला अधोगतीला जावं लागतं म्हणून इथं त्या ठिकाणी साधू संत महात्मे काय म्हणतात काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं संधी मिळाली गाव किती भाग्याचं घरामध्ये न गेलं नामाचं घरामध्ये न गेलं नामाचं काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं संधी मिळाली गाव किती भाग्याचं घरामध्ये न गेलं नामाचं घरामध्ये न गेलं नामाचं म्हणून महाराज आम्हाला हे गाव भाग्याचं मिळालं आहे आणि इथं भगवंताच्या नामाचं देणं घेणं केलेलं असेल त्याच्या जीवाचा उद्धार आहे आणि भगवंताच्या नामाचं देणं घेणं नसेल तर त्याच्या जीवाला अधोगती आहे जाणे आहे परलोकांतरी काहीतरी पदरी असू द्या शिदोरी तेने तुमची होईल उजगिरी तोंड दाखवावया इथून आम्हाला एक दिवशी जायचं आहे जाण्यासाठी भगवंताच्या नामाची पदरामध्ये शिदोरी असेल तर आम्हाला सद्गती मिळते आणि भगवंताच्या नामाची पदरात शिदोरी नसेल तर आम्हाला इथं अधोगती मिळते म्हणून त्याकरता पदरामध्ये शिदोरी लागते आणि शिदोरी बांधायचा असेल तर साधूची संगत लागते म्हणून काय म्हणतात काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं मिळाली गाव किती भाग्याचं घरामध्ये न गेलं नामाचं घरामध्ये न गेलं नामाचं काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं संधी मिळाली गाव किती भाग्याचं घरामध्ये न गेलं नामाचं इथं घरामध्ये न गेलं नामाचं दशरथ गाजलवाड राहणार मोजे अब्दुल्लापूर वाडी युट्यूब चॅनलचे मालक आणि यांच्याकडून खरोखरच यांचं एवढं महान कार्य आहे आपण कधी तरी इथून संपणार आहात आणि यांनी जे काम हातामध्ये धरले ते काम कधी संपणार नाही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे यूट्यूब चॅनल राहणार आहे आणि ज्याला कोणाला आवडला असेल तर त्यानं घंटी दाबा आणि घंटी दाबून आपल्या चॅनलला राईट करा ऐकायचं काम करा आणि दशरथ गाजरवाड यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं संधी मिळाली गाव किती भाग्याचं घरामध्ये न गेलं नामाचं इथं घरामध्ये न गेलं नामाचं काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं
संधी मिळाली गाव किती भाग्याचं, एवढं संधी मिळाली गाव किती भाग्याचं. करावं देणं घेणं नामाचं, इथं करावं देणं घेणं नामाचं. म्हणून महाराज बहुता नरदेह सुकृते लाभला भक्तीविने गेला अधोगती. इथं येऊन भक्ती नसेल तर त्याला अधोगती प्राप्त होते. इथे येऊन भक्ती केली पाहिजे आणि भक्ती सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, पुण्यवान आहे, भाग्यवान आहे. जयाला भक्तीच्या सुजोरी लाभली असेल तर त्याला 42 पदाची शिदोरी. हाची नाम उचारा सत्वरी जाणे आहे मूळच्या घरी. ज्यानं 40 पद वलांडायचे असतील तर त्याच्या अखंड भगवंताचं नाम मुखामध्ये पाहिजे. तर जाण्यासाठी जीवाचा उद्धार होते. आणि भगवंताचं नाम मुखामध्ये नसेल तर आलेल्या जीवाला अधोगतीला जावं लागते. म्हणून महाराज काय म्हणतात, काय संधी मिळाली गाव किती भाग्याचं, संधी मिळाली गाव किती भाग्याचं. करावं देणं घेणं नामाचं, इथं करावं देणं घेणं नामाचं. साप बेंडुका ते गिळी बेंडूक मुके माशा कवळी. तैसा काळ आला जवळी. तुमचा आमचा महाराज अभिषेक काळानं आतापर्यंत सगळं हिरून नेलेलं आहे आणि राहिलेल्या आयुष्यालाही काळ जपत आहे. आणि ज्या प्रकारे बेंडकोळीला सर्पानं धरलंय, अर्ध गिळलंय, तिला अर्ध गिळलंय तरी पुढे तोंड वासाली, पण तिला कळणं झालंय मला अर्धा गिळलंय आणि माझा एक दिवशी संपणार आहे. अजून पुढे तोंड वासाले माशा खायला. तशी तुमची आमची गत त्या बेंडकोळी सारखी झालेली आहे. म्हणून महाराज आम्हाला कळायला पाहिजे, परमार्थ कळायला पाहिजे. आणि म्हणून महाराज आम्हाला काय सांगतात, तीर्थ करून आल्या गया पर्याग काशी. तुम्ही जेवल्या पण दिसता की उपवासी. तीर्थ करून आल्या गया पर्याग काशी. तुम्ही जेवल्या पण दिसता की उपवासी. आता एकता करा शरण सद्गुरुशी. तुमची सजाच चुकाल लक्ष चबऱ्या ऐंशी. आता एकता करा शरण सद्गुरुशी. तुमची सजाच चुकाल लक्ष चबऱ्या ऐंशी. मग इथं एकच करा, फिरता जाऊन तरी काय धरावे सद्गुरूचे पाय. आणि सद्गुरूचे पाय धरल्यावर आलेल्या जन्माचं हित होते. आणि सद्गुरूचे पाय आम्हाला सापडले नसतील तर फळाविन वृक्ष वाढला, भक्तिविन पुरुष तैसा भला. झाड बक्कळ मोठं वाढलंय पण त्याला फळ नसतील तर महाराज हे जन्म कुच कामी आहे. तसं जन्माला येऊन आम्हाला परज्ञानाचे, ब्रह्मज्ञानाचे, आत्मज्ञानाचे हे फळ आले पाहिजे. आणि फळ असतील तर झाडाला रूप आहे आणि फळ नसतील तर तो झाड महाराज त्याला वांज म्हणतात. तसं जन्माला येऊन याला ज्ञानाचं फळ एक लागलं पाहिजे तर जन्माचं हित आहे. नाहीतर वांज स्त्री विवाह केली, समुद्री दृष्टी वाया गेली. आणि समुद्रामध्ये पाणी पडल्यावर कोण्या कामाला येत नाही. आणि वांज स्त्रीनं विवाह केला तर महाराज काय संतती होऊ शकत नाही.
तसं आम्ही किती जरी भजन म्हणलं, किती जरी टाळ कुठले, तर त्या भगवंताचं ज्ञान नसेल तर सर्व व्यर्थ आहे, फोल आहे. म्हणून साधू संत महात्मे आम्हाला काय सांगतात, काय संधी मिळाली गावाची भाग्याचं, संधी मिळाली गावाची भाग्याचं, करामध्ये न घेणं नामाचं, करामध्ये न घेणं नामाचं. काय संधी मिळाली गावाची भाग्याचं. काय संधी मिळाली गावाची भाग्याचं, काय संधी मिळाली गावाची भाग्याचं. इथं करावं देणं घेणं नामाचं, इथं करावं देणं घेणं नामाचं. इथूनच गेले साधू संत निघून पुढं, खरी गोष्ट सांगतो ध्यानात ठेवा एवढ. महाराज इथूनच होऊन गेलेत, या सृष्टीवर होऊन गेलेत आणि याच देवाला भजून गेलेत. पण युट्यूब वाले चॅनल मामा, पेरणी मात्र चांगली व्हावं लागते, आणि पेरणी जर चांगली नसल, पेटी मास्तर आता लई पेरण्या कमतीच्या होता, तो तुम्हाला काय सांगा होता. आता ती पेरणी मायकावर सांगायला माझ्या ध्यानात आले पेरणी, पण त्या पेरणी सारखंच महाराज बी निघते. म्हणून त्याकरता आम्हाला साधू संत महात्मे काय सांगतात, इथून आता गेल्या तर साधू संत निघून पुढं, खरी गोष्ट सांगतो ध्यानात ठेवा एवढ. दत्त नाम मुखाने सदा बोलाव गोड, इथूनच गेले तर साधू संत निघून पुढं. काय संधी मिळाली गाव किती भाग्य, होय सत्य नित्य आत्मा ही तो शोधून पाहे.
नित्य आत्महित शोधून पाहे आत्महित सत्य 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 आहे का डोळे लावती सावध होऊन पाहे काय संधी मिळाली गावाची भाग्यात मिळाली गाव किती भाग्यात संधी मिळाली गाव किती भाग्यात करावं देणं घेणं नामाचं इथं करावं देणं घेणं नामाचं इथं सावध होऊन सर्वच नित्य वागा चलता चलता सहज बसल बरं दगा उठा उठा समस्त वाचे भजा गुरुदत्त तेने तुमचे किलमी जळती हाती त्रिताप महा ऋषी जोर तेही समरती दिगंबर सुखव्यास पाराशर सतनाम समरती कर्मभूमीच्या दैवता ठाई ठाई बहुरूपवंता तेही नाम जपती सर्वता सप्रेम्य अवधूताचे एवढी आघात महिमा या दत्त नामाची आहे आणि जर कोणी त्या भगवंताचं चिंतन करून केला असेल तर त्याच्या जीवाला सद्गती मिळते आणि कर्मश्रेष्ठीच्या देवी दैवता त्याचं वंदन करतात आणि वंदन करून आपल्या जीवाचा उद्धार करून घेतात म्हणून काय महाराज आता सावध होऊन सर्वच इथं वागा चलता चलता एक दिवशी होईल दगा सत्य नित्य इथं आनंद सुख भोगा सत्य नित्य इथं नित्य नेमाने वागा काय संधी मिळाली गाव किती भाग्यात संधी मिळाली गाव किती भाग्यात करावं देणं घेणं नामाचं इथं करावं देणं घेणं नामाचं काय संधी मिळाली गाव किती भाग्यात संधी मिळाली गाव किती भाग्यात करावं देणं घेणं नामाचं इथं करावं देणं घेणं नामाचं खुशाल गुरु सांगे सर्व जगाला ऐका किती जन्म मिळाला उत्तम असला निका खुशाल गुरु सांगते सर्व जगाला ऐका किती जन्म मिळाला उत्तम एवढा निका दत्त नामा मुखाने अखंड इथं घोघा इथं बसणार नाही कधी तुम्हाला धोका काय संधी मिळाली गाव किती भाग्यात संधी मिळाली गाव किती भाग्यात करावं देणं घेणं नामाचं इथं करावं देणं घेणं नामाचं
रे